तर एका उद्योगपतीची हत्या करण्यात आलेली आहे। पुण्यातील हे उद्योगपती आहेत आणि पुण्यातील या उद्योगपतींची बिहारच्या पाटण्यामध्ये हत्या करण्यात आलेली आहे। गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर येते आहे। 55 वर्षीय उद्योगपतीची हत्या ही करण्यात आली आहे। तर हे उद्योगपती पुण्यातील होते। त्यांची लक्ष्मण साधू शिंदे असं हत्या झालेल्या उद्योगपतींचं नाव आहे आणि त्यांची बिहारमध्ये हत्या करण्यात आली आहे। स्वस्तात मशिनरी खरेदीसाठी ते बिहारला गेले होते। यावेळेस त्यांची बिहारमध्ये हत्या करण्यात आलेली आहे। आता या प्रकरणी पोलिसांचा शोध सुरू आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेले आहेत। रोहन, नेमकं काय प्रकरण आहे? अगदी ही हत्या नेमकी कशासाठी घडलेली आहे, हत्येचं कारण काय आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। परंतु या उद्योगपतीला एक मेल जो आहे तो काही दिवसांपूर्वी आलेला होता। कंपनीसाठी लागणारी आवश्यक सामग्री आणि काही मशिनरी ज्या आहेत त्या अगदी स्वस्त दरात ज्या आहेत त्या दिल्या जातील असं सांगितलं होतं। काही फोटोज पाठवले होते, काही पॅटर्न पाठवलेले होते आणि त्याच्या लोभापायी हे पाटण्याला पोहोचले आणि पाटण्याला पोहोचल्यानंतर जो आहे तो त्यांचा खूप आला असल्याची ही सगळी घटना घडलेली आहे। सध्या बिहारचा पाटणा पोलीस असेल किंवा इतर पोलीस असतील हे सगळेजण याचा तपास करत आहेत। परंतु हे 55 वर्षीय उद्योगपती पुण्यातील कोथरूड भागामध्ये राहणारे आहेत आणि लक्ष्मण साधू शिंदे असं या व्यक्ती आहे। त्यामुळे खरं तर ही घटना नेमकी कशासाठी घडली, हा सगळा खून जो आहे तो कशासाठी केला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। त्यामुळे आता बिहारचे पाटणा पोलीस आणि पुणे पोलीस या दोघांच्या संयुक्त माध्यमातून जे आहे ते या सगळ्या घटनेचा, या सगळ्या खुनाच्या खटल्याचा जो आहे तो तपास केला जात असं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। जी, जगदीश, धन्यवाद रोहन दिलेल्या माहितीबद्दल। पोलीस पटण्याचे काही पोलिसांनी यांनी संयुक्त त्या ठिकाणी शोध घेतला असता त्या जी मिसिंग पर्सन आहे शिंदे त्यांच्या अकाउंटवरून काही 90,000 रुपये विड्रॉ करून घेतले आणि त्यानंतर त्यांचा त्या ठिकाणी जहानाबाद डिस्ट्रिक्टमध्ये गोसी पोल्ट्रीच्या हद्दीमध्ये त्यांचा मर्डर झालेला निष्पन्न झालेला तपासामध्ये। याच्यामध्ये हा एक ट्रॅपचा प्रकार आहे, सायबर रिलेटेड फिशिंगचा प्रकार आहे आणि याच्यामध्ये बिझनेस रिलेटेड तुम्हाला त्यांची काही माहिती काढून त्यांना त्या ठिकाणी ट्रॅपमध्ये अडकून त्यांना त्या ठिकाणी बोलवलं गेलेलं पटण्यामध्ये आणि त्यानंतर त्यांना गाडी बसून त्या ठिकाणी पुढचा त्यांच्याकडनं काही अकाउंटमधून पैसे काढून घेतले, विड्रॉ करून घेतले आणि बाकी त्यांचं नंतर टॉर्चर करून त्या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी त्या मर्डर करण्यात आलेलं आहे।